तर आता आपण पोहोचलो त्या हॉटेलजवळ. त्या हॉटेलचं नाव मी मंडळाप्रमाण तर आता आपण मागवलेले इडली व चहा घेणार. आपण चहा घेऊन मग जाणार. तर आता मी खात आहे इडली व सांबार, बेस्ट क्वालिटी. सांबारची तर क्वालिटी एक नंबर आहे. काका चहा आ रहा है. चहा कमीत कमी अजून आपल्याला 22 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. कमीत कमी आपल्याला पाऊण तासच्या आसपास लागणार आहे. कारण का ह्या साईडचे रोड तर चांगले आहेत, तिकडचे रोड तेवढे अजून डेव्हलप नाही आहेत. चहा पण भारी आहे. आपण केलेला आहे आता थोडा नाश्ता आहे. पाठीमागे दिसते ती हेच हॉटेल आहे, भारत कॅफे. हे आहे शिरोळमध्ये. खूप मोठा प्रॉब्लेम म्हणजे सारखा चष्मा काढा, हेल्मेट घाला, हेच आमच्यासोबत होते. कारण का चष्मा घालूनंतर हेल्मेट घालता येत नाही आम्हाला. तर आमच्यासारख्या रायडरचा खूप मोठा प्रश्न आहे हा. काढा मग हेल्मेट घाला. तर आपण राईड चालू केली आहे. परत थोडासा नाश्ता करून, कारण का नाश्ता हा करायला लागणारच. आता मी तुम्हाला सांगणार, शिरोळ या गावची उद्यापासून बहुतेक यात्रा चालू होणार आहे. यात्रा, त्यामुळे एवढे सगळे दुकानं वगैरे आलेले आहेत. या ठिकाणी पण एक पार्क आहे, म्हणजे नाईटला वगैरे येऊन फिरण्यासाठी वगैरे भारी आहे पार्क. हा जो रोड आहे समोर दिसतो तो वन वे आहे. जास्त करून फोर व्हीलर वाल्यांना जाऊ शकत नाही. टू व्हीलर एक ठीक आहे, खरं फोर व्हीलर नाही जाऊ शकत वन वे असल्यामुळे. वातावरण तर आहे, मस्त आहे. गार प्लस ऊन, म्हणजे जास्त ऊन पण काही लागत नाहीये, म्हणजे उन्हाळा नाहीये, अगं थंडी आहे थोडीशी. आपलं शिरोळ आता आपल्याला लागणार आहे तो शिरोळ ते नरसोबावाडी रोड, शिरोळ कुरुंदवाड रोड. हा पण रोड चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही ह्या रोड. मामा थांबा एकच मिनिट. लाल परी लाल परी मुझको लाल परी. R15 त्या मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेला दगड म्हणजे हा ब्लॅक बेसाल्ट दगड. तो आपल्या भागात नाही मिळत. मग तो दगड आणला कसा आणि मंदिर बांधलं कसं, तर टेन्शन घेऊ नका, मी सांगतो तुम्हाला. तर तो दगड आणला आपल्या कृष्णा नदी व पंचगंगा नदीतून वाहून, म्हणजे होडीच्या साह्याने वाहून आणला तो दगड. दाखवतो मी तुम्हाला. पुढे आहे ती नाही, पंचगंगा आणि कृष्णा दोन्हींचा संगम झालेला आहे. ते संगम होऊन मग ती नदी गेलेली आहे खिद्रापूरच्या साईडनं. असं ते दाखवतो तुम्हाला मी, ज्या नदीतून आणलंय ते नेचरशी रिलेटेड. नशीब ऊन म्हणजे सूर्य हा डोक्यावर आहे. जर समोर जर असता तर चेहऱ्याला हे सगळं ऊन लागलं असतं. ऊन म्हणजे भयानक ऊन लागलं असतं. नशीब आता ते वर आहे, म्हणजे वरच्या साईडला आहे सूर्य, त्यामुळे इथं ऊन लागते या साईडला. तर आता आपण जात आहोत नरसोबाची वाडी या रोडवर. म्हणजे नरसोबाची वाडी पण इथेच लागते, मग दाखवत तुम्हाला. जातानाच लागते ह्या रोडला. नाही चांगलं आहे नेचर, म्हणजे तेवढं ऊन पण लागत नाही, काही नाही. निवांत राईड करत आपण जात आहोत. आता तर मी जास्त पळवत नाही, कंपल्सरी 40 ते 50च्या स्पीडनेच जातो ह्या गाडीवर. रायडर्स लोक होते तिथं, रायडर्स लोक. त्यांनी पण खरं त्यांनी माझ्यापेक्षा चांगली बाईक होती. एक होती FZ यामावाल्यांची, आणि एक होती KTM, आणि एक कोणती तर होती मी मनाई बघितली. धुरा धुरा धूर धूर, पूर्ण धूर, धुवा धुवा. आता आपण आलेलो नरसोबाच्या वाडीला. ते पोरी मॅचेस चालू आहेत, टुर्नामेंट चालू आहेत बघा इथं. टुर्नामेंट, फुल पिच टुर्नामेंट चालू आहेत, क्रिकेट टुर्नामेंट. तुम्हाला दिसलं का नाही काय माहित नाही मला. दिसलं नसेल तर सॉरी, कारण का तसा अँगल मला घेता आला नाही. ही बघा नरसोबाची वाडी, ही कमान लागते. ही कमान आहे नरसोबाची वाडीची. नरसोबाची वाडी ग्रामपंचायत, ही कमान आहे नरसोबाची वाडीची. बल्लेनो अच्छा, तो दगड आणला नदीच्या साह्याने. तर मी आता दाखवतो त्या नदीजवळ आलोय. पंचगंगा आणि कृष्णा रिव्हर या दोन्ही नदीच्या साह्याने आणला. म्हणजे साह्याने म्हणजे कसं, होडीतून वाहत आणला तो दगड. मी आता आलोय त्या नदीजवळ. दाखव